मी फार लोकांची पीसीओडी बरी केली, फार फार लोकांची. कार्यासाठी कुठे जाणार असताल किंवा काही पूजा असेल का ते गोड्या खाऊन आहे ना त्याला डिले करतात पिरियडला. पण ते डिले करताना काय होतो, आतला जो अंड आहे ना तो मरून जातो, झोप बरोबर नाही. तर त्याच्याने काय होतो, जे अंड बनायची प्रक्रिया असते ना ते स्लो डाऊन होते. मग आता याच्यावर बाबांचा उपाय काय आहे, आपल्या बरोबर एक लिंबू ठेवायचा. ज्याला पीसीओडी असेल ना त्यांनी एक लिंबू, किंवा जर पॉकेट असेल तर पॉकेटमध्ये नाही तर बॅगमध्ये. मग तुमचा 2 फुटाचा जवळ पाहिजे. कुठलाही मंत्र जाप करत जाऊ नका. ज्यांनी तुम्हाला मंत्र दिला त्याला अर्धवट ज्ञान आहे. जर का जो मंत्र देतो त्यांनी तुम्हाला टाइम नाही दिला, किती करायचं ते नाही सांगितलं तर तुम्ही समजा ह्याला माहित नाही. मी पण लोकांना ओमचा मंत्र दिलाय, पण मी काय सांगितलं, सकाळी सूर्योदय नंतर, दुपारी 12च्या आतमध्ये, किंवा दुपारी 4 नंतर, 7च्या आतमध्ये. आता ओम नमः शिवाय कसं म्हणतो आपण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तसं बोलतो, ते तसं नाही. ओम नमः शिवाय असं ब्रेक मारून त्याला व्हॉइसला वर घ्यावा लागतो. ज्या टायमाला ते मासिक मध्ये आले त्या टायमाला जेवढं होत असेल संध्याकाळी बाहेर निघायचं टाळावं. संध्याकाळ व्हायच्या अगोदर केस बांधून घ्यायचे. हे 2 वस्तू आहेत ना, हे याच्याने ते नेगेटिव्ह एनर्जी पासून वाचते. लेडीज असू द्या का जेंट्स असू द्या, आपल्याला संध्याकाळी जर का बाहेरून काय खायचं आणायचंय, काही गोड असेल, काय नॉनव्हेज असेल, आपण घरातनं जाताना आपल्या बरोबर कागदाचे 2 पुडी घेऊन जाऊ. कारण हे जी वस्तू आहे ना हे नेगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते. ते कुठली एनर्जी झाली ना तर त्याच्यासाठी आहे ना एक उपाय आहे. चिंच असतो ना आपला, इमली एवढा तुकडा घ्यायचा इमलीचा आणि एका ग्लास पाणीमध्ये टाकायचा. त्याला एक अर्धा तास राहून द्यायचा. मग त्याला असं चोडून इमली काढून टाकायची आणि त्या पाणीला हलवून प्यायचा. श्वासाचा प्रॉब्लेम असतो, आपण जसं बोलतो अस्थमासारखा, सास फुलते अस्थमासारखा. स्टीम येतो असं माहिती, हवा मारतो ना, ते स्टीम घ्यायचा पोटाच्या आतमध्ये. पण समजा कुठे इन्फेक्शन झालेलं असेल तरी तुम्ही हे पाण्यात थोडं जास्त टाकून हलवून त्याला पिलं ना तर पोटाचा आतला पण इन्फेक्शन काढतो. अपेंडिक्स वरती ना जेव्हा तो पेन स्टार्ट होतो तो खूप म्हणजे सहन नाही होत. ह्यावर काही उपाय आहे का ऑपरेशनच्या आधी थोडं शांत करण्यासाठी? हाय एनर्जी झाली बरोबर आहे ना का ते असे त्याचे हातपाय असे कापायला लागतात. लो एनर्जी झाली का ते आकडतात, असं आकडायला लागतो. त्याच्यासाठी बाबांनी एकच इलाज सांगितलंय. आपलं इमलीचे बीज असतात ना, 7 बीज घ्यायचे. कितीतरी लोक आहेत ज्यांची अर्थरायटिस 2-4-8 दिवसात म्हणतो आता काय नाही त्रास. ट्युमरचा हा प्रॉब्लेम जो असतो ना, ह्यावर काही सोल्युशन आहे का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रवीण दादा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आतापर्यंत 7 ते 8 पॉडकास्ट त्यांच्यासोबत झालेत. तुमच्या सर्वांना ते पॉडकास्ट आवडलेत. खूप छान कॉमेंट्स असतात तुमचे, बरेच प्रश्न आहेत लोकांचे. ट्राय करणार आहे आज पण ते कव्हर करण्यासाठी. नमस्कार दादा. ओम साईराम. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि नेहमीप्रमाणे खूप छान कॉमेंट्स आपल्या मागच्या पॉडकास्टमध्ये होते. आजचा पण पॉडकास्ट आपण त्यांचे प्रश्न आहेत ते ट्राय करू कव्हर करण्यासाठी. दादा, मला एक कॉमेंट आली होती. एक महिला होती, त्यांनी मला सांगितलं की त्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम असा आहे की गेले त्यांचं वय काहीतरी 35 आता आहे, लग्नाचं वय आहे, पण काही ना काही इश्यूज येतात आणि खूप पर्सनल गोष्टी त्यांच्यासोबत अशा म्हणजे बोलतात ना, त्यांना ती गोष्ट खूप हिट होते. तर पीसीओडी वरती त्यांना ना सोल्युशन त्यांनी बऱ्याच काही गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे आयुर्वेदिक उपाय झाले त्याच्यावर करून, डॉक्टर्सचे उपाय झालेत, पण तरी ती गोष्ट आहे ना अशी की सोल्युशन निघत नाही त्यावर. कोणता तरी एक मंत्र पण आहे, ते मंत्र ऐकल्यावरती पण असं बोलतात की पिरियड्स रेग्युलर होतात. नाही, याच्यात कसं आहे मी तुम्हाला एक सांगतो ना, का पीसीओडी हे ना हे कसाला होते हे माहीत पाहिजे त्यांना. कारण मी फार लोकांची पीसीओडी बरी केली. ओके. हो, फार फार लोकांचे, लेडीज लोकांचे आहे ना, फार लोकांचे चांगले रिझल्ट आले आणि ते म्हणाले की आता आम्हाला एकदम क्युअर झाला. पीसीओडीचं काय होतो, जसं आता आपला लेडीजच्या गर्भाशयामध्ये आहे ना अंड तयार होतात, अंड. आणि काही लेडीज लोक काही कार्यासाठी कुठे जाणार असताल किंवा काही पूजा असेल का ते गोड्या खाऊन आहे ना त्याला डिले करतात बरोबर पिरियडला. पण ते डिले करताना काय होतो, आतला जो अंडा आहे ना तो मरून जातो. कारण त्याचा एक टाइम फॅक्टर आहे, तो तेवढा टाइमानंतर बाहेर निघालाच पाहिजे. आणि तो मेल्याने काय होतो का ते साईडला चिटकतो. ओके. बच्चादानीमध्ये चिपकतो आणि तिकडे गाठ निर्माण होते.
हे एक कारण होतो आपण लांबवलं तर. बरोबर. आणि दुसरं एक कारण असं असतो का जर बाईने जास्त टेन्शन घेतला हा. आणि झोप बरोबर नाही हम्म. तर त्याच्याने काय होतो, जे अंड बनायची प्रक्रिया असते ना ते स्लो डाऊन होते अच्छा, टेन्शनमुळे. टेन्शनमुळे. आणि त्याच्यामुळे अंड कमी झाले का त्याला बाहेर यायला जे फ्लो पाहिजे हम्म. ते फ्लो कमी होतो. ओके. त्यामुळे ते बाहेर येऊ शकत नाही हम्म. आणि ते तिकडे चिटकून जातात. ते एक हे दुसरं कारण आहे. ओके. हे 2 कारण झाला. हा. एक अजून तिसरा कारण जे आहे ना, याच्यात कसं आहे का जेव्हा समजा तुम्ही बाहेर असाल, बरोबर आहे, आणि त्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला हम्म. जर का आपण कुठली आस्ती जाग्यावर गेलो ओके. का जिकडे आजूबाजूला स्मशान असेल हा. किंवा वीरान जागा असेल, नेगेटिव्ह प्लेस. जिकडे नेगेटिव्ह एनर्जी असतात. अच्छा, तुम्ही भूतप्रेतचे पिक्चर बघितले हम्म. किंवा भूतप्रेतचे काय एपिसोड बघितले हम्म. का त्या टायमाला आहे ना त्याच्यात पण ते अंडे मरतात. अच्छा. नेगेटिव्ह प्लेसमध्ये गेलं ना तर ते नेगेटिव्ह प्लेसचा तो फूड आहे. हा, बरोबर. हम्म. मग त्या टायमाला पण मरतात आणि त्याच्यामुळे पण हे गाठ निर्माण होते. हम्म. मग आता याच्यावर बाबांचा उपाय काय आहे ते मी सांगतो. हम्म. आपल्या बरोबर एक लिंबू ठेवायचा. हा. ज्याला पीसीओडी असेल ना त्यांनी एक लिंबू, हम्म. किंवा जर पॉकेट असेल तर पॉकेटमध्ये नाही तर बॅगमध्ये. हम्म. मग तुमचा 2 फुटाचा जवळ पाहिजे, बरोबर. हा. तुमच्या शरीरापासून 2 फुटा जवळ पाहिजे. ते काय करणार लिंबू, आणि 24 तास हम्म. तुम्ही झोपले तर बेडच्या बाजूला ठेवून द्या. ज्याला पण पीसीओडीचा प्रॉब्लेम असेल, आणि लिंबू समजा नरम झाला का त्याला कुठे पाण्यात सोडा किंवा झाडाखाली सोडा, हा. दुसरा ठेवा, ओके. किंवा काळा पडला तरी ते बदली करून टाकायचा. हम्म. हे केल्याने काय होणार, ते जे अंड चिपकलंय ना हा. ते जागा सोडून देईल. अच्छा. आणि तो म्हणजे तो तिकडून चिटकलेला निघून जाईल, गाठ निघून जाईल. हम्म. हम्म. गाठ निघाली मग आता काय, त्याला बाहेर यायला फ्लो पाहिजे. बरोबर. तर आपल्याला फ्लो वाढवावा लागतो. हम्म. तर त्याच्यासाठी ते एक जास्वंताचा फुल येतो ना रेड कलरचा, हम्म. जास्वंदीचं. हा, जे आपण गणपतीला लावतो, बरोबर. हो. ते त्या फुलचं आहे ना फक्त ते पाकडी घ्यायची, हम्म. जे लाल कलरची पाकडी असते ना हम्म. ती पाकडी घ्यायची आणि त्या पाकडीला एका तव्यामध्ये एक थोडंसं घी टाकायचं, गाईचा घी. हो. हो. त्याच्यात ते 2 फुलाची पाकडी आहे ना असं फ्राय केलं ना का ते एवढं लहान असं चिकून जाते, गोडा बनते, बरोबर. हा. आणि मग त्याला खायचा. आता समजा आपण आज चालू केला, हा. आज खायचा, मग उद्या नाही, मग परवा खायचा, ऑल्टरनेट डेजनी. असं महिन्यातनं 15 दिवस खाल्ला हा. का त्याचा ब्लड आहे ना फुल फ्लो मध्ये येणार. अच्छा. कारण हे आहे ना हे जास्त अंड बनवतो. ओके. हा. हा. आणि फ्लो असेल ना का ते जे गाठ आहे हम्म. ते पण फ्लो मध्ये निघून जाते बाहेर. हम्म. समजलं. हा. जर का फ्लो नसेल तर ती गाठ निघणार नाही, बरोबर, नाही निघणार. ते सुटणार, हम्म. ते बच्चादानीमधून सुटणार हम्म. पण निघणार नाही. हा. असं आहे. मग ते निघण्यासाठी आपण फ्लो वाढवावा लागतो. हम्म. आणि राहिली गोष्ट दुसरी, तर मी तर लोकांना सांगतो का बाबा कुठलाही मंत्र जाप करत जाऊ नका. ओके. कारण कसं आहे, मंत्र जापानी आहे ना, ज्यांनी तुम्हाला मंत्र दिला हा. त्याला अर्धवट ज्ञान आहे. हा. आता समजा मी तुम्हाला झोपेचे गोळी दिले, हम्म. मी म्हणणार बाबा हे खा, बरोबर आहे, कधी खायचं, किती खायचं, काय नाही सांगितलं, हा. मग तुम्ही काय असं खात राहणार का? समजलं. हा. मग मरणार ना. हा. हा. तसं मंत्र आहे. जर का जो मंत्र देतो त्यांनी तुम्हाला टाइम नाही दिला हम्म. आणि किती करायचं ते नाही सांगितलं तर तुम्ही समजा याला माहित नाही काय. अच्छा. कारण मी पण लोकांना ओमचा मंत्र दिलाय, हा. पण मी काय सांगितलं, सकाळी सूर्योदय नंतर, हम्म. दुपारी 12च्या आतमध्ये, ओके. किंवा दुपारी 4 नंतर हम्म. तर 7च्या आतमध्ये हम्म. तुम्ही हे मंत्र करू शकता. हम्म. हम्म. त्याच्यानंतर करू नये, कारण ते त्याचं प्रिन्सिपल आहे चालवायचा. तुम्हाला मी गोळ्या दिले, हम्म. टाइम नाही सांगितला का तुम्ही जास्त खाल्ले का मरणार, हा. आणि कमी खाल्ले का काय उपयोग नाही ना. बरोबर आहे. हा. ते मंत्र जे आहे ना हम्म. हे 1 टाईप ऑफ व्हायब्रेशन आहे, एक टाईपाचं व्हायब्रेशन आहे अच्छा. जे तुम्ही युनिव्हर्समध्ये सोडता आणि त्याचा रिबॉन्ड तुमच्याकडे येतो हम्म. आणि तो तुमच्या बॉडीवर इफेक्ट करतो.
का तुम्ही जर का जास्त सोडला आणि ते रिबाउंड आला का तुम्हाला त्रास देईल ना. ओके. मी कितीतरी लोकांचे मानसिक परिस्थिती बरी केली मंत्रामुळे. ते हे झाले, विक्षिप्त झाले. कुणाला ब्रेन ट्युमर झाला, कुणाला विक्षिप्त झाले, कुणाला काय कळत नाही. ओके. तुम्ही किती बोलत राहतो असं करतो, हा हा. त्याचे घरवाले म्हणतात हे 24-24 तास मंत्र जाप करतो. कसं आहे, आज समजा एक माणूस दारू पितो, त्याला बघून जर का तुम्ही पिला आणि तुम्हाला माहित नाही किती प्यायचा, बरोबर, तर तुम्ही कुठे पण पडणार ना. तुम्हाला लिमिट नाही माहिती. हा, लिमिट नाही माहित. अच्छा, दुसरं, मंत्राचा उपयोग फार जपून करावा लागतो. हल्ली हे जेवढे महाराज आहेत ना, ह्यांना कोणाला काय अनुभव असेल का नाही मला नाही माहित, पण ते मंत्र द्यायला मोकळे आहेत. ते चोपडीमधून बघतात आणि देतात. ते किती करायचं, कधी करायचं आणि कधी बंद करायचा. बंद करायचं पण माहित पाहिजे ना. बरोबर आहे. कुठली वस्तू तुम्ही चालू केली, आता मी तुम्हाला म्हणलं तू जेवत घे, चांगलं जेवण कर, पण किती कर, म्हणजे काय दिवसभर कर का चांगलं जेवण, मग जाड होशील ना. बरोबर आहे. हे जे प्रकार आहे ना, हे मंत्रामुळे आहे ना, फार लोकांना असे इफेक्ट होतात ना. आणि लेडीज लोकांनी, मी तर म्हणतो का मंत्र जाप करूच नाही. याचं कारण आहे का, मंत्र जाप जर का व्यवस्थित नाही झाला, त्याची टोन व्यवस्थित नाही झाली का निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होतात. ओके. हे मंत्र जाप म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ, ओम साईराम हे नाही ना, ते नामजाप आहे. ते नामजाप झालं. नामजाप तुम्ही किती करा त्याच्याने काय नाही, त्याच्यामध्ये काही नाही. पण जे मंत्र आहेत ना, हे गायत्री मंत्र आहे, दुसरा हे काली मंत्र आहे, शिवाचा पण मंत्र आहे. हा, हे मंत्र नाही करू शकत. ओके. आणि शिवाचं मंत्र तुम्ही ओम नमः शिवाय हे घरी करूच नाही कधी. ओके. फार लोक घरीच मला घेऊन बसतात. ते बरोबर आहे, ते बरोबर करत नाही म्हणून काय प्रॉब्लेम नाही. ओके. पण एकदम व्यवस्थित केला. आता ओम नमः शिवाय कसं म्हणतो आपण, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय तसं बोलतो. हो, ते तसं नाही. अच्छा. ते कसं म्हणतात, ओम नमः शिवाय, असं ब्रेक मारून त्याला व्हॉइसला वर घ्यावा लागतो. तसं नाही म्हणत म्हणून बरं आहे. ती बोलण्याची पद्धत आहे. हा, नाही, ते त्याचं व्हॉइस टोन आहे. जसं आपण आहे ना, पहिला माहिती आहे ते कुठले एक संगीतकार होते, ते गाणं गाला का ते पाऊस पडायचा. समजलो. राईट. कारण त्याचा टोन आहे ना, ते हिट करते. हा, हिट करतो. आता ओम नमः शिवाय त्याच्या काय होत नाही. ओके. होत नाही म्हणून तुम्ही सेफ आहे. तुम्ही जर का असं घरात बोलले एक मला, सगळं भूत उभी येतील ना. कारण शंकर भगवानच्या बरोबर कोण आहे, बरोबर, गण कोण आहे. शंकर भगवानची पूजा 99 नाही 100% मंदिरातच करायला पाहिजे. ओके. घरात तुम्ही केला, हे असं तुम्ही उलटा सुलटा करता काय होत नाही त्याच्याने. पण तुम्ही जर का असं व्यवस्थित केला का ते गण उभे राहतील ना. बरोबर. माणसाने काय केलंय आपल्या हिंदू धर्मामध्ये, पूजा पाठ आणि हे असं घोड्यासारखे देतात. घोड्या कसे विकतात, कारण त्याला मारातला काय असतो, तुम्हाला काय दिला का त्याला काय भेटणार. एक विचित्र जगत आहे. आता आपण हे PCODचं म्हणालो ना, बरोबर आहे. हे एकदा आपण केला, बरोबर आहे, त्यांना स्वतःला माहित पडेल का आता ब्लड जास्त गेला, मग परत एकदा 1 महिना करायचा. अच्छा, अजून 1 महिना. हा, म्हणजे 2 महिना केले ना का 100% क्लीन होऊन जातो. ओके. मग ते खायचं बंद करायचं, नाहीतर ते फ्लो ब्लड वाढत राहील. हा, ज्याला समजा मुळं बाळ होत नाही, समजा ज्याला एक त्रास आहे अंड्याचा, त्यांनी हे केला का मुळं वाढ होतात. अच्छा, प्रेग्नन्सी मध्ये पण हे वर्क करतं. प्रेग्नन्सी होण्याचा अगोदर, ज्याला प्रेग्नन्सी होत नाही ना, त्यांनी हे केला का ते लवकर होतं. ओके. कारण त्याच्यात क्वांटिटी वाढते ना आणि क्वालिटी पण चांगली होते. हे आपलं बाबांचा इलाज आहे. ओके. ह्याच्याने एकदम शांत होतं सगळं. लेडीज लोकांनी कधी स्वतःला जास्त सांभाळायचं. ज्या टायमाला ते मासिक मध्ये आले, बरोबर आहे ना, त्या टायमाला जेवढं होत असेल तेवढं संध्याकाळी बाहेर निघायचं टाळावं. आणि जेवढं होऊ शकेल तेवढं संध्याकाळ व्हायच्या अगोदर केस बांधून घ्यायचे. अच्छा. हे 2 वस्तू आहेत ना, हे ह्याच्याने ते नेगेटिव्ह एनर्जी पासून वाचतील. तिसरा, समजा त्यांना कुठे जावत लागला तर आपल्या खिशात आपल्या बरोबर एका कागदामध्ये 1 चमचा मीठ,
बांधून घेऊन जावं. अच्छा. आणि येताना बाहेर तुम्ही घरात शिरले, हम्म. बरोबर आहे ना, का त्याच्या अगोदर त्याला कुठेतरी फेकून द्या. ओके. यायच्या आधी, घरी यायच्या आधी. हा. घरात शिरायच्या अगोदर हम्म. आजूबाजूला कुठे झाड असेल तिकडे टाकून द्यायचं. हा, हा. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी आहे ना ते तुम्हाला धरणार नाही. म्हणजे त्या ओरामध्ये येणार नाही. कोणामध्ये येणार नाही. ओके. हा. अच्छा, आपल्याला संध्याकाळी लेडीज असू द्या का जेंट्स असू द्या, हम्म. आपल्याला संध्याकाळी जर का बाहेरून हम्म. काय खायचं आणायचं आहे, काही गोड असेल किंवा काय नॉनव्हेज असेल, हम्म. का आपण घरातनं जाताना आपल्या बरोबर कागदाचे 2 पुडी घेऊन जाऊ. हम्म. एक स्वतःकडे ठेवा आणि एक त्या पिशवीमध्ये ठेवा. अच्छा. ज्या पिशवीमध्ये तुम्ही गोड आणता हम्म. किंवा मीठ आणता, मटण आणता, मच्छी आणता, हम्म. कारण हे जी वस्तू आहे ना हे निगेटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते. ओके. हम्म. बघा, नाही होणार तर काय नाही होणार, पण तुम्हाला सगळं टाइम माहीत नाही. हा, कधी काय होणार तुम्हाला नाही हा, माहिती. त्याच्यात कसं आहे का अमावस्याचा दिवस आहे, पौर्णिमाचा दिवस आहे. दुसरा आपला एका दिवसाचा चौघडी असतो, हम्म. 16 चौघडी असतात. हा. त्या चौघड्यामध्ये ना एक कारचा टाइम येतो, बरोबर. एक रोगचा टाइम येतो. त्या टाइमात जर का तुम्ही आणला का त्याच्याबरोबर निगेटिव्ह येणार. हम्म. 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 हे वस्तू फार सांभाळायला पाहिजे. बरोबर आहे. आपले जे पूर्वज होते ना यांना ही वस्तू माहिती होती, म्हणून त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, हम्म. आपल्या घराच्या बाहेर आहे ना लिंबू मिरची लटकवायचे, हा, करेक्ट. त्याच्यात कोयला लावायचे. ते बिबा पण असेल. हा, तो कोयला असतो ना, हम्म. ते नेगेटिव्ह समजा तुमच्या बरोबर आला तरी तो खेचून घेतो. अच्छा. म्हणून ते कारण हा, ते- आणि लिंबू कसाला आहे हा. का नेगेटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये आली ना का तुमचा ब्लड क्लॉट होणार. हम्म. ते ब्लड क्लॉट काढण्यासाठी लिंबू आहे. आता मी तुम्हाला सांगितलं लिंबू बरोबर ठेवा ना, हम्म. ते तुमची गाठ मेल्ट होते. बरोबर. तुमच्या अंगात कुठे पण दाट असेल ना, लिंबू ठेवला तर ते मेल्ट होणार. हम्म. हम्म. आणि मिरची कसाला आहे, मिरची जर का तुमचं रक्त पातळ झाला, हम्म. कधी कधी निगेटिव्ह एनर्जी लागली का ते ताबडतोब रक्तातले रेड सेल्स खाऊन टाकते. हा, बरोबर. मग रक्त पातळ होतो. त्या टायमाला त्याला जाड करायला ती मिरची आहे, हिरवी मिरची. अच्छा. हे जे आहे ना वस्तू, हे आमच्या पूर्वजाला माहिती होती. हा. पण आपण त्याला काय केलं, चुकलो कुठे, आपण त्याला धर्मचं नाव दिला. हम्म. पण त्याला सायन्सच्या हिशोबाने तुम्ही समजून नाही घेतलं. नाही घेतला. ते ऍक्च्युली सायंटिफिक वेनी बरोबर. 100% सायंटिफिक आहे, हा. पण आपण समजून नाही घेतला. हम्म. अच्छा, अजून एक बाई माणसाचं कसं आहे का लहान लहान गोष्टीला टेन्शन घेतात. हम्म. ते त्यांच्यासाठी बरं नाही. त्यांनी आपल्या आयुष्यात एकच विचार ठेवायचा, कधी पण आपल्याला आनंदित राहायचं आहे. हम्म. बरोबर आहे ना. समोरच्या व्यक्तीने जर का काय सांगितलं किंवा आपल्याला नाही आवडत, आपल्या मनाला एकच सांगायचा का यो असाच आहे. हम्म. एकदम सोपं. भाऊ तुमचा मुलगा बरोबर नाही, गडबड करतो, आपल्या डोक्यात फिट करून टाका यो असाच आहे. हा, असंच आहे. मग कशाला टेन्शन घ्यायचं. बरोबर. तुम्ही टेन्शन घेतल्याने तो काय बरं होणार नाही. हम्म. त्याचा नेचर आहे बाबा, तुमचा नवरा आहे, त्याचा नेचर थोडा वेगळा आहे, तुमचा वेगळा आहे. हम्म. तुम्ही टेन्शन घेऊन घेऊन काय होणार. हम्म. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनाला मनवला का यो असाच आहे, संपला. बरोबर. फुल स्टॉप मारला ना का तुम्ही आनंदात राहा. आणि माणूस आनंदित असेल ना हम्म. का त्याला आजार कमी होतो. हम्म. करेक्ट. आनंदित माणसाचा आजूबाजूला भूतप्रेत पण येत नाही. टेन्शनवाला माणूस असेल ना का त्याला त्याला सोडत नाही, लगेच, हा. त्याला सोडत नाही. सोडत नाही. हा. एक माणूस आनंदात आहे ना, जंगलात चालला हा. आणि गाणे बिणे गात राहतो ना, त्यांच्या बाजूला येत नाही भूत. बरोबर. आणि कोणी जर का असं घाबरत घाबरत चालला असेल ना हा, हा. का त्याला एक पान जर का पडला झाडावरून हा. तरी असं तर भूत तरी आलं. त्याला वाटतं भूत आला. बरोबर आहे. आणि हे आयुष्य देवाने दिलंय ना, एका नेमकं भेटणार नाही, एकदाच भेटलंय. हम्म. का त्याच्यात आनंद करून घ्या. हम्म. आनंदात राहिला ना माणूस तेवढं त्याच्या आयुष्यात बिमारी कमी असणार, हा. आजारपणा नाही. आणि तो ज्याला म्हणतात ना का स्वतः आनंदित राहणार ना तर लोकांना पण आनंदित करेल. हम्म. बरोबर. हे असे लहान लहान वस्तू आहेत सगळे. आणि लेडीज लोकांचं कसं असतो का ते त्यांच्यात थोडं मातृत्व जास्त असतो ना, हम्म. म्हणून ते कुठल्याही वस्तूला ग्रहण करतात. ओके. कारण त्यांचं तत्व ग्रहणचं आहे. हम्म. ग्रहण करायचं त्यांचं तत्व आहे. पण होतो कसा का तुम्ही चांगली वस्तू ग्रहण करा ना की तुमच्यासाठी चांगलं आहे. हा. पण ह्याचं काय ह्यांना कसं आहे ते टेन्शन पण ग्रहण करतात. हम्म. हम्म. आणि एक लक्षात घ्या, बाई माणूस आहे ना
त्याचा प्रकार आहे तो ग्रहण करून वाढवते. अच्छा. जसं आई धरती म्हणजे मातृत्व, हो हो बरोबर. त्याच्यात तुम्ही एक दाणा लावला का कसं 100 होतो, करेक्ट. तसं त्यांनी एक टेन्शन घेतला का आतून 10 टेन्शन फुटतात. हा ऑटोमॅटिक. त्यांनी एक खुशी घेतली का आतून 10 खुशी फुटतो, मल्टिप्लिकेशन होतो. तसंच जर का एकदा एक बाई जर का बिघडली का त्याच्यासारखं 10 माणसं पाहिजे. बरोबर आहे. कारण ती पण मल्टिप्लिकेशन होते, मग चंडीचं रूप धारण करते. प्रत्येकाने स्वतःला समजून घ्यायचा या जगात. बाईनी जर का स्वतःला समजून घेतला का माझा स्वभाव आहे ते मल्टिपल होणारा आहे, बरोबर आहे का, मग त्यांनी हेच बघायचं का आपल्या संसारामध्ये काय मल्टिपल झाला पाहिजे. बाबा आनंद झाला पाहिजे तर आपण आनंद ग्रहण करायचा, आणि टेन्शन आला का असंच आहे सोडून द्यायचा. बाबा पोरगा असंच आहे, नवरा असंच आहे, जग असंच आहे, मग तुमच्या घरात आनंद राहणार. कारण सगळ्याची एक क्वालिटी आहे ना, ते क्वालिटीच्या हिशोबाने ते वाढणार. आज तुमच्या घरी एक तपेला भरून दूध असेल, त्याच्यात तुम्ही एवढा 1 चमचा दही टाकला तर काय होतो, पूर्ण दही बनते ना. बरोबर बरोबर. कारण ते मल्टिप्लिकेशनचा स्वभाव आहे. पूर्ण तसंच दूध पूर्ण दही. तसंच जर का कोणी बाई माणूसने घरातलं एक टेन्शन डोक्यात घेतला का ते 50 होऊन निघतो. हे स्वभाव आहे ना, स्वभाव थोडासा चेंज करायला पाहिजे. म्हणजे चेंज स्वभाव नाही करायचा, आपल्या स्वतःला समजून घ्यायचा. बरोबर. समजून द्यायचा बाबा असंच राहू द्या, आता असंच चालणार. बऱ्याच लोकांना स्किन एलर्जी नाही तर एक एलर्जीचा प्रकार असतो, त्याच्यामुळे ना अजून प्रॉब्लेम्स क्रिएट होत जातात. एलर्जीला कसं थांबवायचं? एलर्जी आहे ना, बेसिकली एलर्जी काय आहे मी तुम्हाला सांगतो. तुमच्या शरीरात कुठलीही वस्तू गेली आणि जर का त्यांनी तुमचं पित्त वाढवला. अच्छा. प्रत्येक माणसाला वेगळ्या वेगळ्या वस्तूची एलर्जी होते. हो. जी वस्तू तुमच्या आतमध्ये जाऊन पित्त वाढवते का ते एलर्जी होते. मग असं अंगावर छोटे छोटे फोडे येतात, मग तोंडात येतात, एलर्जी आली का. हा, ते कुठली एलर्जी झाली ना तर त्याच्यासाठी आहे ना एक उपाय आहे. चिंच असतो ना आपला, इमली एवढा तुकडा घ्यायचा इमलीचा आणि 1 ग्लास पाणीमध्ये टाकायचा, त्याला एक अर्धा तास राहून द्यायचा. मग त्याला असं चोडून इमली काढून टाकायची आणि त्या पाणीला हलवून प्यायचा. का ते काय करते, तुमचं पित्त शांत करून टाकते. अच्छा. पित्त शांत झाला का एलर्जी निघाली बाहेर. कधी कुणाची दवाची एलर्जी असते, कुणाला हे गोळ्या खाल्ल्या का ते एलर्जी होते, ते पण आतमध्ये जाऊन पित्त उभा करते. समजा कधी तुमच्याकडे इमली नाही घरात, इमली नाही तर फक्त अर्धा ग्लास पाणी घ्यायचा, 1 चुटकी मीठ टाकायचं त्याच्यात आणि हलवून प्यायचा. अच्छा. तरी पित्त थांबते. ओके. हे 2 वस्तू आहे ना, हे पित्तावर एकदम प्रॉपर इलाज आहे. एकदम सिंपल. बाबांचे जे इलाज आहेत ना सगळे घरगुतीच आहे. बरोबर आहे. आता बऱ्याच लोकांना ना श्वासाचा प्रॉब्लेम असतो. आपण जसं बोलतो अस्थमासारखा, सास फुलते. अस्थमासारखा. हे प्रकार कसं आहे मी तुम्हाला सांगतो. आपल्या तोंड, गळा आणि चेस्ट इकडे जर का कुठलाही इन्फेक्शन झाला, समजा कुठलाही तिकडे जीवाणू आले का हे प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी 2 उपाय आहे. एक काय करायचा, स्टीम येतो असं माहिती, हवा मारतो ना, ते स्टीम घ्यायचा दिवसातनं 2 वेळा. म्हणजे असं घेतलं ना, तोंडातनं घ्यायचा, नाकातनं सोडायचा, मग नाकातनं घ्यायचा, तोंडातनं सोडायचा, आणि जेवढा होतो तेवढा इथपर्यंत आपण आतमध्ये भरायची कोशिश करायची. तो एक इलाज आहे. आणि दुसरा, जर का कंटिन्यूस होत असेल तर अर्धा ग्लास पाणी घ्यायचं आणि ते पाणीवाल्याकडे कथ्था भेटतो, कथ्था, ते कथ्था घेऊन यायचा, त्याच्यात आपलं हे बोट असं टाकून त्या ग्लासमध्ये हलवायचा आणि तो पाणी प्यायचा. कथ्यामध्ये आहे ना ती ताकद आहे का तुमचं सगळं इन्फेक्शन मारून टाकेल. अच्छा. तो ज्याला अस्थमा असतो ना त्यांना मी सांगतो का सकाळी संध्याकाळी कथ्था चाटायला. मागच्या पॉडकास्ट मध्ये आपण कव्हर केलंय. ते असं चाटलं ना तर जातो. एक अस्थमा असतो आणि एक चेस्ट भरलेला असतो. हे कथ्था आहे ना, हे दोघांमध्ये कामाला येतो. अच्छा, एवढंच नाही, तुमच्या पोटाच्या आतमध्ये पण समजा कुठे
इन्फेक्शन झालेलं असेल हम्म. तरी तुम्ही हे पाण्यात थोडं जास्त टाकून हलवून त्याला पिलं ना तर तो पोटाचं आतलं पण इन्फेक्शन काढतो. अच्छा, ओके. हा कोणाला फार डायरिया झाला बघा, हम्म. डायरिया झाला तो बंदच होत नाही, त्याला पण हे दिलं ना का ते डायरिया म्हणजे काय जीवाणूच आहे, बरोबर. ते संपतात आणि ते बंद होतं. मग अपेंडिक्स वरती ना जेव्हा तो पेन स्टार्ट होतो हो तो खूप म्हणजे सहन नाही होत. सहन नाही होत. तर बरोबर. ह्यावर काही उपाय आहे का ऑपरेशनच्या आधी हो. थोडं शांत करण्यासाठी? अपेंडिक्सला कसं असतो आपला जो पित्ताशय म्हणतो ना हम्म. त्याला इंग्लिशमध्ये अपेंडिक्स म्हणतात. हा 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 पित्ताशयला हा त्याचं कसं असतो का त्याचं दुखणं चालू झाला, बरोबर आहे ना, का त्याच्यात 2 ते 3 उपाय आहेत. हम्म. एक तर तुम्ही पाण्यात इलायची टाका, हम्म. बरोबर आहे, असं इलायचीला स्मॅश करून टाका, ओके. बरोबर आहे, आणि ते पाणी प्या. हम्म. दुसरं तुमच्याबरोबर एक लिंबू ठेवा, हम्म. तरी तो शांत होतो. अच्छा. आणि तिसरा तुम्ही झोपताना आहे ना आपल्या बेड खाली एक केळ्याचं पान टाकायचं हा. आणि त्याच्यावर झोपला आपण, जिकडे एक अपेंडिक्स आहे ना तिकडेच ठेवायचं पान हम्म. आणि आपण झोपलो तरी ते दुखणं कमी होतं. ओके. हे 3 प्रकारे त्याचं दुखणं थांबू शकतो. हा. आणि हे 3 प्रकारांनी आहे ना दुखणं थांबवणं नाही, ते बरोबर पण होऊन जातो. हम्म. अपेंडिक्स बरं पण होतो त्याच्याने. अच्छा. हा ते त्याचा काही फार हे नाही मोठा. ओके. आणि एक अजून होतो ना का ते कुणाकुणाला पित्ताशयमध्ये खडा होतो, ओके. ते लिंबू ठेवल्याने ते कडा निघतो. अच्छा, तो वितळतो म्हणजे? हा हा. तो मेल्ट होऊन Melt जातो होतो. आपल्या बरोबर ठेवला तर. बरोबर. हा. हो अर्धा दिवस ठेवला ना तर तो हा. मेल्ट होऊन जातो ओके. एकदम. हा आर्थरायटिस वरती हा, ना आर्थरायटिसचा, त्याच्यावर काय उपाय? अर्थरायटिसचा कसं आहे का एका भाषेत त्याला म्हणालो ना का एनर्जी हाई आणि एनर्जी लो हम्म. हे 2 आर्थरायटिसचे प्रकार ओके. आहेत. हाई एनर्जी झाली, बरोबर आहे ना, का ते असे त्याचे हातपाय असे 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 हम्म. असे असे कापायला लागतात. ओके. आणि लो एनर्जी झाली का ते आकडतात, असे अच्छा. असं आकडायला लागतो, असं 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 बोट आकडतात. हम्म. हे 2 टाईपचा होतो. त्याच्यासाठी बाबांनी एकच इलाज सांगितलंय, आपलं इमलीचे बीज असतात ना हम्म. ते बीज 7 बीज घ्यायचे, हा. त्याला एका कागदात किंवा कपड्यात बांधायचा ओके. आणि त्याला आपल्या बरोबर ठेवायचं. हम्म. ते तुम्ही ठेवलं ना तर ते एनर्जी बॅलन्स करून टाकतं. बॅलन्स होतो. ओके. हो आपल्या पूर्ण अंगात आहे ना, हम्म. ते अजूनपर्यंत सायन्सला माहीत नाही, हम्म. पण आपल्या अंगात नसामधून रक्त चालतो ना, हम्म. ते नसाचा आणि रक्ताचा मधी एक वायू आहे, अच्छा. ते प्राणवायू आहे. हम्म. हम्म. आणि ते जर का वाढला हम्म. तरी हे प्रॉब्लेम येतो, ते कमी झाला तरी हे प्रॉब्लेम येतो. ओके. पण हे चिंचेचं बीज आहे ना हा. हे त्याला कमी पण करतो आणि वाढवतो पण, हा. हा. ते बॅलन्स करतो. तुम्हाला माहिती आहे जुन्या जमान्याला आपले वडील हे लोक म्हणायचे चिंच्या झाडाखाली झोपू नको. बरोबर. हा. हा. तिथे ते नेगेटिव्ह. ते बघा निगेटिव्ह म्हणजे काय आहे, हा. वन टाईप ऑफ एनर्जी. बरोबर. हा. सायन्स मध्ये आहे ना, हम्म. तुम्ही सायन्सच्या हिशोबाने बघायला गेला, हम्म. भूत प्रेत पिशाच काय आहे, वन टाईप ऑफ एनर्जी. एनर्जी. हो. हो. तर चिंचेचं झाड आहे ना त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे, ओके. तो कधी तर एनर्जी वाढवणार हा. आणि कधी कमी करून टाकणार. ओके. तुम्ही त्याच्या जास्त जवळ राहिले तर तो कमी करून टाकेल, तुम्ही थोडा डिस्टन्सवर राहिले का तुमचा वाढवून टाकेल. हा. समजलं. कारण कसं आहे, त्याचा जो ओरा आहे ना चिंचाचा झाडाचा, हम्म. त्याचा ओरा आहे ना तो एनर्जिक ओरा आहे, म्हणजे हम्म. वाढवणारा किंवा कमी करणारा. हम्म. हम्म. हे आपण जे चिंचेचं बीज ठेवायला सांगतो ना, हम्म. तर जे असे असे कापतात आर्थरायटिसमध्ये, त्यांचा तो प्राणवायू वाढलेला आहे, तो चिंचेचं बीज खेचून घेतो अच्छा. आणि तो दोघाला बॅलन्स करतो. हा. बरोबर. कितीतरी लोक आहेत ज्यांचे आर्थरायटिस 2-4-8 दिवसात म्हणतो आता काय नाही त्रास. ओके. म्हणजे चिंचेच्या झाडाचं इतकं महत्व आहे हो म्हणजे. हो. अरे तुम्हाला एक सांगू अजून, एलर्जी आहे ना, एलर्जी हा. आपण जे बोलणं केलं ना, हा. हा. एलर्जीसाठी चिंचेचं पान भेटला, हम्म. ते एका याच्यामध्ये 10 पानं असतात, हम्म. ते फक्त काढून चावले ना कुठली एनर्जी निघून जाईल. ओके. मग ते किती दिवस करायचं? आता मध्ये आहे ना, मध्ये हे जे कोरोनामध्ये जे आपल्याला इंजेक्शन मारला, बरोबर आहे ना, हा. वॅक्सिन, त्याचा ज्याला साईड इफेक्ट आलाय हम्म. त्यांनी 8 दिवस जर का चिंचेचं पान खाल्ला अच्छा. का ते साईड इफेक्ट निघून जाणार. ओके. आणि याचा एवढं वाईट साईड इफेक्ट आलाय ना, हम्म. हम्म. आता बरं झालं आता आपण लेडीजवर कार्यक्रम करतो ना, हम्म. माझ्याकडे कमीत कमी 10 लेडीज
असं आहे ना कंप्लेंट, त्यांचे मासिक बंदच होत नाही. 15-15 दिवस, 20-20 दिवस बंद नाही होत. आणि दुखणं म्हणजे एवढं ना का साक्षात रडतात. अच्छा. आणि ते हॉस्पिटलवाला काय म्हणतात माहितीये का, ते बचत आणि काढून टाका. अरे पण ज्याचे लग्न झाले, त्यांचं ठीक ज्याचा मुळा झाला त्याचं ठीक आहे, पण जे मॅरिड नाही पण मॅरिड नाही त्यांचं काय. पण माझ्याकडे मॅरिड नाही तसे 4 केस आहेत. ओके. का ज्यांना हे त्रास आहे, ज्यांना काढायला सांगितलं. हो. ओके. ह्याच्यात झालं कसं माहितीये का, असं सांगायला नको, कुणाला वाईट वाटेल काय वाटेल, पण हे जे वॅक्सिन लावलं ना, हे खरं म्हणजे गरज नव्हती. हे लावलं ना एक प्लॅनच्या हिशोबाने लावलंय का बाबा इकडे पॉप्युलेशन कमी करायची आहे जगात. हे मोठे मोठे जे लोक आहेत ना, त्यांनी हे प्लॅन केलाय. त्याच्यात कुणाचं चालत नाही, आपल्या देशाचा प्रधानमंत्रीचा पण चालत नाही. ओके. ते पूर्ण वर्ल्डला कंट्रोल करतात. हा, ते त्याला कोणी नाही म्हणू शकत. हे नाही म्हणणार का उद्या प्रधानमंत्री बदली. म्हणजे हे असं नाही की नुसतं इंडियाचंच आहे, नाही, पूर्ण जगात. ओके. हे एक वेगळा ग्रुप आहे जे हे काम कार्य करतात. आणि ते त्याच्यामध्ये कसं आहे का, त्यांना कसंही पण करून माणूस आहे ना तो 5-10 वर्षाच्या आतमध्ये मेला पाहिजे. त्यांना पॉप्युलेशन करायची कमी. हे सगळे असे प्रकार. आता किती लोक बघा ना, यंग लोक चालता चालता हार्ट अटॅक आला, मेला. हे त्याचं कारण आहे का हार्ट अटॅक? कारण आता ऍक्टर्स वगैरे, आता हे ऍक्टर्स चला आपण ओळखतो म्हणून दिसतात की बाबा 35-40 मध्ये कितीतरी मरतात. हा, पण जे आपल्याला दिसत नाही ते कितीतरी असतील, लाखोच्या हिशोबाने. आणि आता तुम्ही एक बघा, असं सांगायला नको, तुम्ही ठाण्यात राहता ना, हो, तुम्ही ठाण्याचा कुठलाही स्मशान बघा, 3 स्टार बनवला. तुमच्या जवळपास स्मशान असेल ना, 3 स्टार बनवला. का बनवला माहितीये का? कारण त्यांना सगळ्यांना माहितीये का उद्या हे उघडका होणार आहे, आणि उघडका झाला का यांना लोक मारतील ना घरात शिरून. म्हणून स्मशान असं बनवलं का तिकडे गेल्यानंतर तुमचा राग आहे ना शांत झाला पाहिजे. समजलं. अरे आमच्या म्युन्सिपाल्टी साड्यामध्ये बाथरूम नाही पोरांना लघवी करायला, आणि तुम्ही 5 स्टार स्मशान बनवता. समजलं. हे सगळी वस्तू आहे ना, हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. काय कोण काय करतो, कधीतरी उघडणार आहे. बरोबर. आणि मी एक गोष्ट आहे ना, मी सांगितली आहे, पण आता युट्यूबवर सांगायचं का नाही माहित नाही मला. ह्या लोकांना आहे ना फक्त बायास मारतील. ओके. चंडीचं रूप धारण करतील. आता तुमची मुलगी असेल, त्याला असा त्रास झाला, तुम्ही सोडणार का? नाही. कुणी आई सोडेल का त्याच्या मुलीला त्रास झाला तर? असा नाही. अशी कितीतरी मुलं आहेत. आज समजा माझ्याकडे 15 लोकांचा कंप्लेंट आला, पण लाखो मध्ये आहेत. अरे त्यांचं तुम्ही रडणं ऐकणार ना, आपलं डोकं काम नाही करत. अच्छा, पिरियड मध्ये दुखणं होतो, किती होतो, बेरेबल असतो. हो. पण जर का वरडावरड तुमच्या घरात जर का भाई तुमची बहीण किंवा मुलगी वरडेल तर काय करणार तुम्ही? आणि कोण पण हे मुद्दामून नाही करणार. ते तेवढं पेन होत असेल नाही होत असेल ना. आणि तुम्ही डॉक्टरला तर काय म्हणजे माणुसकी राहिली नाही. तो हे पण बघत नाही का ती लहान मुलगी आहे, त्याचे लग्न झाले का नाही. सरळ म्हणतो गर्भाशय काढून टाका. ओके. मग तू कसला डॉक्टर, कसाला हॉस्पिटल खोलून बसलाय? त्याच्यापेक्षा डायरेक्ट कसायची दुकान टाक ना, कापत राहा आणि विकत राहा. जो डॉक्टर म्हणाल ना का तुम्ही गर्भाशय काढून टाका, त्याला 2 थोबाडात मारायला पाहिजे. करेक्ट. कसला डॉक्टर? अशा त्यांना कसं आहे, दोन वस्तू आहे. एक तर त्यांचा अजेंडा पुरा होतो का बाबा पॉप्युलेशन कमी करायचं आहे. दुसरा, त्यांना ऑपरेशनचे पैसे भेटतात ना चांगले. बरोबर आहे. हे कसं आहे, जग आहे ना हे आता ज्याला म्हणतात ना आपण कलियुगामध्ये आहे ना, सगळं सुटलंय. देवाचं नाव घेतो, पण देवाचा एकही अंश माणसात दिसत नाही. आज एकाला मी परवाच्या दिवशी बोललो ना, म्हटलं जानवर म्हणतो ना आपण, ह्याचा अर्थ काय माहितीये का? ज्यांनी देवाला जाणून घेतला तो जानवर आहे. बरोबर. तो देवाचा म्हणजे आडवा जात नाही कामात. करेक्ट. आणि आपल्याला माणूस म्हणतो म्हणजे जो मानणारच नाही तो माणूस. बरोबर बोलले तुम्ही. त्याला म्हणू शकत नाही, कोणी समजू शकत नाही तो माणूस. दादा, आता तुम्ही ते 15 लेडीजचं जे सांगितलं पिरियडचा त्यांचा प्रॉब्लेम आहे माझ्याकडे, त्यावर उपाय काय? हो, चालू आहे. अच्छा, त्यावर उपाय चालू आहे. आणि अजून पण कोणाला असेल, जर आपले आता असं कोणी असेल
हा. का त्यांनी ते आपलं व्हॉट्सअप नंबर तुम्ही हो या पोस्टकार्डच्या एंडला द्या, बरोबर बरोबर. त्याच्यावर त्यांनी हे केलं ना का मी त्यांना उपाय सांगतो. ओके. आणि असा इन जनरल काही उपाय आहे का ज्यांना पिरियड्स मध्ये प्रॉब्लेम येतात? तर याच्यात कसं आहे, पिरियडमध्ये प्रॉब्लेम आहे ना वेगळ्या वेगळ्या टाईपची आहे. अच्छा. कोणाला समजा कधी कमी असेल ब्लड तरी प्रॉब्लेम येतो, ओके. कुणाला जास्त झाला तरी प्रॉब्लेम येतो, हम्म. आणि कुणाला साईड इफेक्ट झाला तरी प्रॉब्लेम येतो. ओके. मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट केल्यावर तुम्ही बरोबर ते तसं हो, मी सांगता? त्याला समजून आहे विचारून. ना. हा हा. आणि मी कसं केलंय, ते व्हॉट्सअप आहे ना हम्म. त्याच्यावर आहे ना तुम्ही ऑडिओ मेसेज पाठवायचा. ओके. तुम्हाला जे काय त्रास आहे ते तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवून द्यायचा. हम्म. मी काय करतो, रोज सकाळी आहे ना 4 वाजता ते 7 वाजतापर्यंत ते सगळे मेसेजांना जबाब देतो. अच्छा. ओके. म्हणजे ते 1-2-3 दिवसात त्यांना जबाब भेटतो. हा हा. होतो कसं, त्या व्हॉट्सअपवर जर ते जबाब झाला हम्म. परत त्यांना काय त्रास असेल तर ते त्याच व्हॉट्सअपवर पाठवला का मला बरोबर. माहिती आहे ना, ते तुमचा फॉलोअप हा राहतो. की बाबा हे मी जबाब दिलाय म्हणून असा. हा, बरोबर आहे. दादा, ट्युमरचा हा प्रॉब्लेम जो असतो ना, हा. ह्यावर काही सोल्युशन आहे का? हो आहे. ट्युमर कसं, जेव्हा मी कधी पण सोल्युशन सांगतो ना, का पहिला तुम्हाला माहित असलं पाहिजे कसा झाला. बरोबर. होतो कसा माहिती आहे का, आज समजा आपण एका टोपमध्ये पाणी गरम केला, बरोबर आहे, तर त्याच्या बाहेर आहे ना तुम्ही बघणार कधी पण पाणी येणार, मॉइश्चर, बरोबर. हा. बरोबर आहे. तसंच आपल्या डोक्यात जास्त ताण आला, काही आतलं नसा गरम होतात, अच्छा. गरम झालं ना का त्याच्या बाहेर आहे ना मॉइश्चर येतो, ओके. पाणी जमा होतो. हा. तो जो पाणी आहे ना तो एका जागेवर जमा झाला का तो असा गठ्ठा बनतो, त्याला ट्युमर म्हणतात. अच्छा. रक्ताचा पाणी होतो, आपण म्हणतो ना हा हा हा. रक्ताचा पाणी झाला, बरोबर. तो रक्ताचा पाणी. मग त्याला काढायला डॉक्टर आहे तर तो ऑपरेशन करणार, किंवा काय करणार, तो दवा देणार त्याला दाबून टाकायला. पण आपलं कसं आहे बाबांचा इलाज, आपण आपल्या बरोबर लिंबू ठेवला का अंगाची गाठ असेल तर ती मेल्ट होते, आणि ट्युमर असेल तर तो एव्हॉपरेट होतो. ओके. जसं आपण पाणी गरम करून बाफ होतो ना, हा. तसं आपण लिंबू ठेवला, बरोबर आहे ना, आपल्या जवळ, त्याला थोडा टाइम लागतो, 1-2-3 महिने ठेवावं लागतात, पण ते हळूहळू आहे ना ट्युमर लहान होत जातो. तुम्ही 1 महिना ठेवला ना, नंतर तुम्ही एक्सरे वगैरे काढला का तुम्हाला माहित पडेल का हे लहान झाला. अच्छा. आणि 2-3 महिन्यानंतर तर गायब होतो. गायब होतो. हो. अच्छा, म्हणजे ते मेल्ट टाईप होत, म्हणजे ते निघून जातं. हा, एव्हॉपरेट होऊन जातो. ओके. हा. जर आपलं पाणी कसं उडून जातो हा. तसं एव्हॉपरेट होऊन जातो. ओके. हे एक फार एकदम सिंपल उपाय आहे. फक्त आपल्या बरोबर लिंबू ठेवायचा, आपण झोपतो त्या बेडच्या बाजूला ठेवायचं. पण ते ट्युमर असेल ना तर लिंबू 2 ठेवावं लागतात, कारण थोडा पॉवर जास्त लागतो. बरोबर बरोबर. हा. आणि 1-2 महिन्यापर्यंत ठेवायचं. हा. दादा, थायरॉइड का होतो आणि हा. ह्यावर काय उपाय? थायरॉइडचं कसं आहे, थायरॉइड जो आहे ना हे तुम्ही एक समजून घ्या का आपलं जे पण डायजेशन आहे ना ते इनबॅलन्स झाला का, जसं आपल्याला जॉन्डिस सॉरी जसं आपल्याला मधुमेह होतो ना, जसा ओके. डायबिटीस होतो ना, तसं त्याचा एक त्याच्यापासून थोडा हे वेगळा प्रकार आहे. तुमच्या डायजेशन जर का प्रॉपर नाहीच होत, बरोबर आहे ना, का तुम्हाला थायरॉइड 2 प्रकारचे असतात, एकामध्ये वाढतो वजन आणि एकामध्ये कमी होतो. अच्छा. थायरॉइड 2 असतात, एक वाढायचं वजन आणि एक कमी व्हायचं. तर जर तुमच्या पोटामध्ये, बरोबर आहे ना, असं काय खाणं गेलं का जो तुमचा वजन वाढवतो, आणि असं काय गेला का जो वजन तुमचं कमी करून टाकतो, तर ते दोघांसाठी वेगळे वेगळे उपाय आहे. ओके. समजा कोणाचा हाय थायरॉइड असेल का त्यांनी काय करायचं, आपले काकडी असते ना त्याला सोलून घ्यायची, मग त्याला असं लांब कट केला का त्याच्या आतमध्ये जे बिया असतात ना ते बिया काढून टाकायचे, आणि फक्त ते जाड राहिलं ना त्याला मिक्सीमध्ये पिसून घ्यायचं, आणि अर्धा ग्लास पावणा ग्लास सकाळी सकाळी एम्प्टी स्टमकला प्यायचा. अच्छा. मग त्याच्याने तो हाय थायरॉइड आहे ना ते निघून जातो. अच्छा. हा. आणि जर कोणाला लो थायरॉइड असाल, वजन कमी होत असाल, त्यांनी काय करायचं, रात्री जेवल्यानंतर किंवा जेवायच्या बरोबर पण घेऊ शकतो. समजा एक ग्लास पाणी घेतला आणि एक केळा घ्यायचा, केळ्याला धुवायचा, त्याची छिलटा नाही काढायचा, धुवायचा आणि छिलटा सकट कापायचा. अच्छा. हा.
हे माहिती आहे, आपण पहिला प्रसाद मध्ये प्रसाद, चिलटा प्रसाद. सकट हो, हा हो, हो, हो. त्याला चिलटा सकट दूध मध्ये टाकून मिक्सर मध्ये पिसून टाकायचा हम्म. आणि तो मिल्कशेक प्यायचा. ओके, म्हणजे त्या सालीचा पण शेक हा होतो. हा शेक बोलते ते. तुम्ही आहे ना रात्री जेवायचा टाइमाला किंवा जेवल्यानंतर पिला हम्म. का तुमचा जो लो थायरॉइड आहे ना, हा. जो वजन कमी होतो ना, हा. तो वाढायला लागेल. वजन पण वाढतं. हा. हा वजन त्याला वजनच वाढायला पाहिजे ते. बरोबर बरोबर. हा. हे 2 इलाज आहे आणि हे लोकांना सक्सेस झालेत. फार आनंद वाटतो. हा. ओके ओके. हे एकदम सिंपल इलाज आहे. बाबांचे सगळे इलाज आहेत ना, ते 100 रुपये पण खर्च नाही त्याला. दादा, आता इतके उपाय सांगितलेत तुम्ही, बाबांबद्दल बरेच अनुभव आहेत तुमचे, थोडा हा. एक अनुभव सांगा बाबांचा. एक दिवस काय झालं, रात्री मी जेवलो आणि जेवल्यानंतर मला लघवी यायला लागली. हम्म. 1 वेळा गेलो, 2 वेळा गेलो, 3 वेळा गेलो, हम्म. कमीत कमी 10 वेळा गेलो. ओके. रात्री 1:30 वाजले आणि हे पाय आहे ना हा. असे दुखतात काय विचारू नको. मग मी कॉम्बीफ्लेम खाल्ली हम्म. तरी बंद होत नाही आणि 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी हा. लघवीला जायला पाहिजे. काय कळत नाही, मी रात्री 1:30 वाजता लघवीला जाऊन आलो आणि असं बेडवर बसलो. आता मी म्हटलं झोपत नाही, परत उठायला पाहिजे मग लघवी जायला. हम्म. तेवढ्यात कुणाचे तरी पाय दिसले माझ्या घरात. अरे म्हटलं हे कोण आहे, असं बघितलं ना तर लंगोट घालून बाबा उभे होते, ओके. नित्यानंद बाबा. अरे म्हटलं बाबा तुम्ही, हा. काय बोलले नाही. अशी हात आहे ना असं माझ्या डोक्यावर लावला, असा हम्म. हम्म. डोक्यावर लावला का दुखणं बंद ओके. पायाचा. हा. अरे म्हटलं बाबा काय झालं होतं मला. ते म्हटलं तुला डायबिटीज झाला होता. मी म्हटलं आता, बोले आयुष्यात नाही होणार. ओके. मी म्हटलं बाबा काय सेवा, बोले काय नाही, गुरुवारी 9 नारळ घेऊन ये. हा. ठीक आहे. आणि अलूप झाले. माझ्या घरी, माझ्या घरात माझ्या आईला, माझ्या वडिलाला, माझ्या भाऊला, बहिणीला सगळ्यांना डायबिटीज आहे. ओके, तुम्हाला नाही. मला नाही. अच्छा, ते निघाला. ते झालेला निघाला. हा. मग मी दुसऱ्या दिवशी गेलो बाबांकडे. हा. बाबांकडे गेलो, 9 नारळ सोडले हा. आणि बाबांना विचारलं, बसलो होतो ना, म्हटलं बाबा तुमचं आणि माझं प्रेमामुळे हम्म. तुम्ही आले माझ्याकडे आणि मला ह्याच्यातनं सोडवला, हम्म. पण बाकी किती लोकांना हे त्रास आहे, हा. मग त्यांचं कसं होणार. हम्म. तर हसायला लागले. बोले ठीक आहे, तुला एक आयडिया सांगतो, ते सगळ्यांना सांग, मग त्यांची डायबिटीज बरं होणार. हम्म. म्हटलं ठीक आहे. जे काय खायचं ना आपल्याला, त्याला कालवा करायचा, असा कालवा करून खायचा, हम्म. मग डायबिटीज निघून जाईल. हम्म. डाळ भात साग रोटली जे असेल ते खट्टा मिठ्ठा सगळं मिक्स करून टाकायचं, असं मला बाबांनी सांगितलं. म्हटलं बाबा असं कसं काय. त्यांना पण माहिती आहे का, हे प्रश्न जाम करतो. विचारणार. हा. पण असं कसं, कोणी विचारलं कसं काय बरं होतं तर. हा. मग त्यांनी समजावला. बोला डायबिटीस काय प्रकार आहे. आपल्याला असं वाटतो का आपण जेवतो आणि तो पोटात डायजेस्ट होतो, तसं नाही. आता तुम्ही आणि मी बसलोय, आता मी तुम्हाला चिंचची बोलणं केला का तुमच्या तोंडात पाणी येणार. हो हो. काय येतो. किंवा तुम्हाला इमली दाखवली का तुमच्या तोंडात पाणी येणार. करेक्ट. ह्याचं कारण आहे, आपलं शरीर भगवाननी देवानी असं बनवलंय ना, आपल्या डोळ्यांनी बघितला तरी तो त्या पदार्थाचा पीएच काउंट करतो हम्म. आणि ऐकला तरी तो पीएच काउंट करतो. हम्म. आणि हे जे चिंच आहे ना, इमली, ह्याचा ऍसिडिक एवढा जास्त आहे ना हम्म. पीएच. जर का मी तुम्हाला न सांगता त्याचा पावडर तुमच्या तोंडात टाकला ना, सगळे छालं येणार तोंडात, ओके. एवढी ऍसिडिक आहे. म्हणजे आपण जे काय खातो ना, ते डोळा बघतो आणि डोक्याला सांगतो. आणि हे जे लाड येते ना, लाड, हम्म. हे जेवणाला न्यूट्रल करते. हा. न्यूट्रल केलेला जेवण पोटात जातो ना का, तो पटापट सेपरेशन होतो. हम्म. हे ह्याचा प्रकार आहे. तर बाबा काय बोलले, जेवायच्या अगोदर हात आणि पाय, आपले पूर्वज म्हणायचे ना पाय धुवायला पाहिजे. हा, बरोबर. पाय कशाला म्हणायचे, पाय तुम्ही धुला की तुमचा डोका फ्री होतो. हम्म. तुम्ही कुठून बाहेरून आले आणि हातपाय धुतला ना का तुमचं डोकं फ्री होणार. बरोबर. बरोबर आहे. डोकं फ्री झाला का तुम्ही लक्ष तुमचं पूर्ण येणार जेवणावर आणि तुमचा डोळा बघून त्यांना सांगेल डोक्याला, म्हणजे तो लिक्विड बरोबर येणार. करेक्ट. आणि होतो कसा, आपण जेवतो ना त्याच्यात
चपातीचा वेगळं पीएच आहे, भाजीचा वेगळं आहे, दालचा वेगळं आहे, सगळ्याचं वेगळं वेगळं आहे. मग ज्याला डायबिटीस आहे त्यांनी हे सगळं मिक्स करून टाकला का एकच पीएच झाला, एकच स्वाद झाला आणि ते खायला आपण काय एकच लिक्विड पाहिजे. बरोबर. तुम्ही कोणाला डायबिटीस असेल ना, मी फार लोकांचे ते इंजेक्शन सोडवले. फक्त हे उपाय, बरोबर, हात पाय धुवायचा आणि मिक्स करताना तुम्ही ज्या देवाला मानता त्याचं नाव घेऊन मिक्स करायचं आणि ते जेवलं ना का डायबिटीस संपला. हे बाबांनी आहे ना माझी डायबिटीस काढली. आमचे एक पार्टनर होते गुंडियाल म्हणून, घाटकोपरला राहायचे, ते डॉक्टर गुंडियाल होते. त्यांना मी ही कहाणी सांगितली का मला असं असं दुखत होता. अरे तो म्हणाला तुम्हाला डायबिटीज 500 के ऊपर गया रहेगा, तभी इतना दुखता है. ओके. मैं बोला मगर मेरा तो निकाल दिया. अरे बोले बहुत बड़ा बात है. आणि आज पण तुम्ही आता मला 1 किलो मिठाई द्या खायला, खाल्ल्यानंतर तुम्ही माझे डायबिटीस चेक करणार ना 120. ओके. सकाळी करणार तरी 120, रात्री करणार तरी 120. तर कमी पण नाही होत ना जास्त पण नाही होत. हे बाबांची कृपा आहे. ओके. नित्यानंद बाबांची. मी इकडे माझ्या हार्टचा प्रॉब्लेम झाला होता ना, ज्युपिटरला ऍडमिट होतो आणि माझी एक सवय आहे, डॉक्टरनी सगळ्या गोळ्या दिल्या, मी विचारतो हे काय का गोळी आहे, हे काय का गोळी आहे, आपल्याला माहित पसला पाहिजे. बरोबर आहे. तर त्यांनी सांगितलं एक गोली बोले डायबिटीज का गोली है. मैंने कहा मेरे को डायबिटीज है ही नहीं. बोले नहीं, तुम ये गोली खाएगा ना बाद में तुमको डायबिटीज होगा. ओके. इसके लिए ये गोली दी है. मैं बोला डॉक्टर साहब मेरे को डायबिटीज हो ही नहीं सकता है. अरे बाबा बोलते ये गोली से होएगा. मैं बोला डॉक्टर साहब हो जाएगा ना तुमको 1 लाख रुपए बख्शीश दूंगा. अरे बोलता ऐसा. मैं बोला हाँ मेरा गुरु का वचन है, मेरे को नहीं होता है. तो बोले चलो देखिएगा ठीक है. बोला ये लेके जाओ गोली, डायबिटीज का नहीं मांगता है. चलो बोले ठीक है मैं कल देखूंगा. बोला कल भी देखो परसों भी देखो, नहीं होने वाला है. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला, ते सिस्टरला म्हणतो लाव इसका अपन ब्लड शुगर चेक करेगा. मैं बोला साहब आप बाद में चेक करना, मैं बोलता हूँ 120 है. अरे बोले इतना कॉन्फिडेंस. बोला देखो, त्यांनी बघितलं 120. अरे बोलतो ये क्या है. मैंने कहा साहब मेरे को 2 किलो मिठाई खिला दो, उसके बाद भी 120. हे गुरुच्या वचनमध्ये आहे ना, हे ताकद आहे. आपण जे म्हणतात ना का गुरु गुरु गुरुच्या वाणीमध्ये एवढी ताकद आहे का ते पूर्ण ब्रह्मांडचा आहे ना तत्व बदली करू शकतो. तो दिवस आणि आजचा दिवस कमीत कमी 20 वर्ष झाले. मला डायबिटीज नावाची काही वस्तू नाही अंगात. हे कसं आहे का प्रत्येक पाण्यामध्ये आहे ना प्रतिबिंब दिसतो. करेक्ट. पण तो पाणी स्थिर झाला पाहिजे. हे एवढं मोठं जग आहे ना, याला 3 पटांनी पाणी आहे, 1 पटाचं जमीन आहे. पण त्या 3 पटा पाणीमध्ये चंद्र दिसत नाही. पण आपल्या घराच्या वाटीमध्ये चंद्र दिसतो. कारण काय का तो हालत नाही. तसं तुमचं चित्त आहे. जर तुमचं चित्त स्थिर असेल ना का तुम्हाला देवाची प्रचिती भेटते. दादा मी ही जी बुक आहे रेमेडीची, हा या बुकचं लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो. लोकांना तिथून डाउनलोड करणं इझी होऊन जातं. आणि दादांचा नंबर जो आहे तो व्हॉट्सअपचा मी नवीन नंबर ऍड केलाय. तिथे तुम्ही मेसेज मध्ये म्हणजे ऑडिओ फॉर्मॅटमध्ये तुम्ही रेकॉर्डिंग करून पाठवा. हो, रेकॉर्डिंग करून तुम्ही दादांना पाठवा. ते तुम्हाला 2-3 दिवसामध्ये रिप्लाय करतील तिथे. आणि थँक्यू सो मच. कारण ते वाचायला कसं होतं, वाचायला जाम टाइम जातो. बरोबर आहे. अच्छा, आणि आपली बुक आहे ना हे डायरेक्ट गुगलवर पण गेले ना, साई डिवाइन रेमेडी म्हणून, तर फ्री डाउनलोड आहे. ओके, तिथे पीडीएफ फाईल आहे, डाउनलोड करू शकता. ते कुणीतरी बघत नाही टाकली आपली. अच्छा, आपण नाही टाकली पण कुणीतरी बघत नाही टाकली. कारण मला पण नंतर माहित पडला का गुगलवर आपली आहे बुक. ओके. हा, साई डिवाइन रेमेडीज म्हणून तुम्ही हे केलं ना का ताबडतोब ऑटोमॅटिक येतो. अच्छा, आणि ते तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून पण तुम्ही डाउनलोड करू शकता. सो हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्याकडेही काही स्पिरिच्युअल अनुभव असतील तुम्ही नक्की पॉडकास्टमध्ये येऊन त्या सांगू शकतात. मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये माझाही मेन्शन केला आहे. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.